आता बघूयात गोंडपिंपरी येथील बातमी। राज्यात गुटख्याबरोबर सुगंधित तंबाखू विक्रीवर बंदी आहे। असं असताना मात्र तेलंगणा सीमेवरील गोंडपिंपरी तालुक्यात सुगंधित तंबाखूची विक्री दिवसाढवळ्या सुरू आहे। अनेक अवैध धंदे तालुक्यात फोफावले आहेत। अशातच या अवैध धंद्याविरोधात ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी कारवाईचा बडगा उगारलाय। तालुक्यातील भंगारपेठ येथे गोंडपिंपरी पोलिसांनी धाड टाकून 72,000चा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला। या प्रकरणात 3 आरोपींवर कलम 59 अन्न आणि मानके अधिनियमाअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय। एका आरोपीला अटक करण्यात आली। मंगळवारी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान गुप्त माहितीच्या आधारावर भंगारपेठ येथे 2 ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या। दोन्ही ठिकाणी एकूण 72,000चा तंबाखूचा साठा जप्त करत विनोद आनंदराव पोटे, अरुण काशीनाथ राजकोंडावार दोघेही राहणार भंगारपेठ, आशिष श्रीकोंडावार राहणार वडदाबोरी तालुका आरमोरी अशी दोन्ही प्रकरणातील आरोपींची नावे आहेत। काशीनाथ राजकोंडावार याला अटक करण्यात आली। धडक कारवाईमुळे तस्करांचं धाबं दणाणलं आहे। ही कारवाई ठाणेदार रमेश हत्तीगोटे, PSI कराडे, मनोहर मत्ते, प्रशांत नैताम पवार यांनी केली।